नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानच्या नव्या भागात तुमचं स्वागत आहे. वाचनातून आनंद घेणं, मनोरंजन होणं हा एक भाग झाला. पण वाचनातून प्रगल्भतेकडे जाण्याचा जो प्रवास असतो तो होतो जेव्हा आपल्यासमोर येणाऱ्या माहितीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला विचारवंतांच्या विचारांच्या वाचनातून मिळतो. आपल्याला हवी ती माहिती आज इंटरनेटवर उपलब्ध होते, पण त्या माहितीचं ज्ञानात रूपांतर होतं ते चांगल्या पुस्तकांच्या माध्यमातूनच. आज आपण अशाच एका महाग्रंथाविषयी बोलणार आहोत जो प्रत्येकानं वाचलाच पाहिजे, आपला देश, आपली संस्कृती समजून घेण्यासाठी. मी खरं तर एक ग्रंथ म्हणतेय, पण ते ग्रंथ द्वय आहेत, 2 खंड आहेत. बदलता भारत, पारतंत्र्यातून महासत्तेकडे. भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हे खूप मोठं काम दत्ता देसाई यांनी केलंय. खरं तर हा असा ग्रंथ आहे की जो स्वातंत्र्य संग्रामाचा व स्वातंत्र्योत्तर देश उभारणीचा, देशातल्या बदलांचा विविध लेखाच्या माध्यमातून आढावा घेतो. मराठीतल्या अनेक मोठ्या विचारवंतांनी यात विविध विषयांवरचे लेख लिहिलेत. या सगळ्या वैचारिक लेखांना एकत्र करून पुस्तक रूपात आणणाऱ्या दत्ता देसाई सरांकडूनच या महाग्रंथाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा दत्ता देसाई सरांचं स्वागत करूया आनंदाचं पानमध्ये. देसाई सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आनंदाचं पान या कार्यक्रमात. मी जसं म्हटलं सर आता की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा एवढा मोठा ग्रंथ, 2 ग्रंथ त्याची निर्मिती झालेली आहे. खरं तर संपादक म्हणून त्याचं संपादन तुम्ही केलंय, तर तुम्ही काय सांगाल वाचकांना, प्रेक्षकांना, काय आहे या निर्मितीमागची संकल्पना, कल्पना काय आहे? हा ग्रंथ एका अर्थी मी म्हणेन वाचकांसाठी एक खजिना आहे. साधारण 4 वर्षापूर्वी 2019च्या 15 ऑगस्ट झाल्यानंतर अरविंद पाटकर आणि आशिष पाटकर मनोविकासचे आणि आमच्यामध्ये अशी चर्चा झाली की स्वातंत्र्याचा एकूण अमृत महोत्सवानिमित्त एक आढावा घेणारा ग्रंथ आपण तयार करावा. यातली मुख्य कल्पना अशी आहे की भारताचा स्वातंत्र्य लढा आणि राष्ट्रवादासाठी चाललेली सगळी धडपड, यातून भारतीय जनतेनं आणि एक देश म्हणून आपण स्वातंत्र्याचे टप्पे कसे विकसित करत निघालेलो आहोत याचा आढावा गेल्या 100-150 वर्षाचा घ्यावा. आणि मुख्य म्हणजे यातून पुढची दिशा काय दिसते, नवा भारत कसा असेल याची कल्पना देखील वाचकांना यावी, अशी ह्याच्या मागची मुख्य कल्पना आहे. दुसरं असं की हा इतिहास सगळा केवळ नेत्यांचा, नायकांचा, नायिकांचा, क्रांतिकारकांचा नाही, त्यांचा तर तो आहेच, पण याच्यामध्ये इतकी क्षेत्र गुंतलेली होती, इतके जनविभाग गुंतलेले होते, इतके लढे होते, इतके बदल होते, इतकी मंथनं होती की त्या सगळ्याचं एक साधारणपणाने बहुरूपदर्शक, ज्याला कॅलिडिओस्कोपिक दर्शन म्हणतात, ते वाचकांना मिळावं अशी यामागची मुख्य कल्पना होती. आणि तिसरं, भारताची जशी बहुविधता आहे तीच बहुविधता विषयांच्या रूपात, दृष्टिकोनांच्या रूपात, लेखकांच्या रूपात आणि विषयांच्या रूपात, विश्लेषणाच्या रूपात लोकांसमोर यावी, असंही याच्या मागचा एक उद्देश होता. त्या दृष्टीनं हा महाग्रंथाचं आयोजन आणि एकूण संकल्पना, नियोजन असं सगळं केलं आणि तो आपल्यासमोर आता आलेला आहे. खरं तर देसाई सर, माझा प्रश्न जो असणार होता त्याचा तुम्ही तो जो तिसरा मुद्दा मांडला त्यात होता की इतका मोठा इतिहास आहे जो तुम्हाला या 2 ग्रंथांमध्ये त्याचा समावेश करायचा होता, तेव्हा ही जी विविधता आहे, मग विषय ठरवताना किंवा कोण लेखक असतील ती सगळी प्रोसेस कशी होती? कोण म्हणजे लेखक ठरवताना किंवा त्या विषयावर आता हा कोण लिहू शकेल या सगळ्या, कारण संपादक म्हणून हेच काम सगळ्यात कठीण असेल ना. आम्ही त्याच्यामध्ये असा विचार केला की एक तर स्वातंत्र्य लढा आणि भारताची जडणघडण म्हटलं की केवळ राजकीय आणि आर्थिक विषयावर नेहमी सर्वसाधारणपणे भर दिला जातो, तर तेवढाच भर असू नये. तसे एक मोठे 2 विभाग आहेत संपूर्ण राजकारणाचे आणि अर्थकारणाचे. त्याचे लेखक तर आम्ही ठरवण्यासाठी खूप विचार केलाच, परंतु अन्य जे अनेक विभाग आहेत त्या विभागांसाठी लेखक शोधताना आम्ही बराच विचार असा केला. एक म्हणजे उदाहरणार्थ कला आणि वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य जे आहे त्याच्यामध्ये भारतीय राष्ट्रवादाची वाटचाल कशी दिसते आणि भारतीय राष्ट्रवादाची, भारतीयतेची जाणीव त्याच्यातून कशी विकसित झाली, असे काही लेखक लेखिका असल्या पाहिजेत. तसंच आपल्याला असं म्हणता येईल की धर्म आणि संस्कृतीचा विषय आत्ता खूपच महत्त्वाचा आहे, वेगवेगळ्या अर्थी त्याचा आपल्यावर परिणाम होतोय, त्याचे लेखक कसे असतील. आणि हे करत असताना साधारण वर्षे मी असं म्हणेन की 88 पासून ते 30, 35, 40 म्हणजे 50 वर्षाचं अंतर असलेले असे वेगवेगळ्या पिढ्यांमधले लेखक याच्यामध्ये आम्ही
निवडलेले आहेत. देसाई सर, खरं तर या पुस्तकाबद्दल जे मी वेगवेगळ्या लेखांच्या माध्यमातून वाचत आली आहे त्यात सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही वाटते की बदलता भारत जेव्हा आपण म्हणतो तेव्हा जो महासत्तेकडे होणारी वाटचाल आहे आणि त्यातही आपण जो भविष्याचा वेध घेतोय तर त्याचे विषय ठरवताना काय वेगळा विचार केला गेला? होय, त्याचा विचार उदाहरणार्थ असा केला की भारताच्या जडणघडणीमध्ये समजा आपण इतिहासातले विषय घेतले तर आता असं आहे की भाषा आणि राष्ट्र याचं एक नातं असतं. त्यामुळे भारतामध्ये तर अनेक भाषा आहेत, म्हणजे अगदी बोलीभाषांचं गट घेतला तर 6-7 हजार भाषांच्या पर्यंत त्याची गणती होईल. पण मग भाषा आणि भारतीयता याचा आपल्याला कसा विचार केला पाहिजे आजच्या टप्प्यावर? युरोपात एका पद्धतीने विचार झाला आहे, भारतात झालेला आहे, मंथन झालेलं आहे, राष्ट्रभाषा कोणती असावी, दक्षिण आणि पश्चिम उत्तरेच्या भाषा, असे अनेक वाद आहेत. त्यामुळं त्याचा विचार केला. दुसरा जर आपण उदाहरण घेतलं की आर्य हे भारतात आले का भारतातून बाहेर गेले, मग ते वेद आणि या सगळ्याचं जे काही आहे की 19व्या शतकामध्ये आर्यांचा प्रश्न हा युरोपात वर आला, भारतात वर आला, त्याची राष्ट्रवादाशी सांगड घातली गेली, आर्य समाज नावाची एक संघटना उभी राहिली. तर मग ह्या प्रश्नाचा विचार आपण कसा केला पाहिजे, कसं बघितलं पाहिजे, असा त्याचा एक विचार होता. किंवा त्याच्यामध्येच मग मराठा हिस्ट्री आहे, म्हणजे भारतावरती प्रभाव टाकणारी महाराष्ट्रातून आलेली, मराठा ही जातीच्या अर्थी नाही, महाराष्ट्र या अर्थी, या इतिहासाचा विचार कसा, असा म्हणजे एक सेक्शन जर तुम्ही पहिला घेतला तर इतिहासात अशी काय वळणं आहेत, अशा काय वाटा आपल्याला दिसतात की ज्यातून भारताची जडणघडण झाली. किंवा दुसरं जर आपण घेतलं उदाहरणार्थ की समजा भारताच्या राजकीय इतिहासामध्ये साधं सरळ इतिहास सांगत जाणं नेत्यांचा किंवा घडामोडींचा, यापेक्षा त्याच्या पोटात शिरणं, त्यातले तणाव काय होते, त्यातले आंतरविरोध काय होते, त्यातले विरोधाभास काय होते, त्यातल्या विसंगती काय होत्या, याच्यामध्ये लोकांना रस आहे. उदाहरण आपण घेतलं तर जिना आणि सावरकर ही 2 व्यक्तिमत्व आहेत. त्यांचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये खूप असं म्हणू की आपण एकीकडे काही लोक गौरव करतायत, दुसरीकडे काही लोक त्याच्याविषयी अत्यंत विवाद्य प्रश्न आहे असं मांडतायत. तर हे नेमकं काय होतं असा विषय त्यामध्ये पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. असा हा सगळा त्याचा इंटरेस्टिंग प्रवास झालेला आहे. त्यामुळं आम्ही ते एन्जॉय केलं. सुरुवातीला 13-15 ग्रंथांचा 13-15 लेखांचा हा संग्रह असला तरी चालेल असं पाटकर म्हणाले होते. पण मी ते म्हटलं तसं हे आढावा घेण्याच्यामुळं ते वाढत गेलं. पण प्रकाशकांचं कौतुक हे आहे की बजेट तिपटी चौपटीने वाढलं, संपूर्ण कामकाज त्याचं वाढलं. एकाही शब्दानं कधीही त्यांनी असं म्हटलं नाही की हे वाढत चाललंय. उलट त्यांनी स्वागत केलं. ते म्हणाले नाही, आपल्याला वाचकांना उत्तम काम द्यायचं आहे, त्यामुळे हे वाढलं तरी हरकत नाही, नीटनेटकं करूया. संयोगिता ढमढेरेंनी एक सहसंपादक म्हणून जी मदत केली त्याचा आवर्जून उल्लेख इथे मला करायला आवडेल. अर्थात सर, पुन्हा एकदा आज या कार्यक्रमात येऊन तुम्ही या 2 ग्रंथांबद्दल, या महाग्रंथांबद्दल सविस्तर माहिती दिली. खरोखर वाचकांसाठी उपयुक्त असा माहितीपूर्णता आहेच, पण त्यातून माहितीच्या बरोबर एक विचारांना दिशा देणारा असा हा ग्रंथ आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमासाठी वेळ दिला त्यासाठी आभार. आणि हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ वाचकांपर्यंत पोहोचलाच आहे, पण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी शुभेच्छा. तर हे 2 ग्रंथ वाचनालय, शाळा, महाविद्यालय यांनी आवर्जून ठेवायला हवीतच. पण आपल्या देशाच्या जडणघडणीविषयी जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकानं हे दोन्ही ग्रंथ जरूर वाचले पाहिजेत. या मौलिक अशा महाग्रंथांनंतर एका छोट्या पण महत्त्वाच्या पुस्तकाविषयी बोलायचंय. मराठी भाषा, वाचन संस्कृती याबद्दल कायम बोललं जातं आणि त्याच वेळी बोललं जातं ते मराठीतल्या अशुद्ध लेखनाबद्दल. तेव्हा व्याकरणदृष्ट्या चांगलं मराठी लिहिता यावं यासाठी संपादित झालेलं लिहूया बिनचूक मराठी हे पुस्तक अल्पावधीतच खूप लोकप्रिय झालंय. तेव्हा या पुस्तकाविषयी जाणून घेऊया या पुस्तकाचे लेखक श्रीपाद ब्रह्मे आणि नेहा लिमये यांच्याकडूनच. श्रीपाद जसं म्हणाला तसं श्रीपादची आणि माझी ओळख समाज माध्यमावर झाली. आणि श्रीपाद जसा व्याकरणाचा ब्लॉग लिहित होता तसंच मी शब्दांचे प्रवास असा माझा एक उपक्रम फेसबुकवर करत होते. आणि आम्ही दोघं जण 2-3दा भेटलो तेव्हा नेहमी आमच्या बोलण्यात हाच विषय असायचा की आजकाल जे मराठी लिहिलं जातं समाज माध्यमांवर असेल किंवा आपण वेगवेगळ्या पाट्या बघतो, बोर्ड्स बघतो जाहिरातींचे किंवा इतरही ठिकाणी अगदी मुद्रित माध्यमात सुद्धा, तर त्याच्यात खूप बेसिक शब्दांमध्ये खूप चुका आपल्याला आढळतात. आणि मग याच्यासाठी आपल्याला काही करता येईल का?
तर व्याकरणाची इतकी सगळी पुस्तकं बाजारात असताना किंवा शुद्धलेखनावरची सुद्धा आपण काय वेगळं देऊ शकू आणि हे आणखीन सोपं कसं करून सांगू शकू असा विचार घेऊन आम्ही या पुस्तकाची मुहूर्तमेढ रोवली असं म्हणायला हरकत नाही. या पुस्तकामध्ये आपल्याला छोटी छोटी 14 प्रकरणं दिसतील आणि व्याकरणातलं किंवा शुद्धलेखनातलं आपण काय निवडूया असा आम्ही जेव्हा विचार केला तेव्हा जे शब्द आपण नेहमी लिहिताना चुकतो, अगदी मग ती वेलांटी असेल, उकार असेल, मात्रा असेल, काही असेल, तर चुकीचं शब्दलेखन, त्याच्यानंतर आपल्या बोलीभाषेतले आणि इतर भाषांमधले जे मराठीत शब्द मिसळलेले आहेत असे शब्द, नंतर गावांची शहरांची नावं आपण मराठीत लिहिताना विशेषतः इंग्लिशमधली गावं आणि शहरं यांची नावं देवनागरीत लिहिताना आपण काय करू शकतो, नंतर अनुस्वार आणि जोडाक्षर लिहिताना नेहमी काय चुका होतात, इंग्रजी शब्दांना आपण मराठीत प्रतिशब्द वापरले पाहिजेत आणि ते कसे वापरावेत, कुठले वापरावेत, नवीन कुठले शब्द सध्या तयार होतात कारण आपण संगणकाच्या युगात आहोत. तसंच नेहमी होणाऱ्या चुका, आपल्याला नेहमी प्रश्न पडतात की मध्ये का मध्ये, आभार कधी म्हणायचं, धन्यवाद कधी म्हणायचं. तर असे सगळे आपल्याला रोजच्या व्यवहारात लागणाऱ्या ज्या मराठीतल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या या पुस्तकात आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न केलाय. 14 छोट्या छोट्या प्रकरणांमध्ये तुम्हाला हे मिळेल. पृष्ठसंख्या या पुस्तकाची आपण बघितली तर अगदी 100 पानी आहे. अतिशय वाजवी दरात आम्ही हे पुस्तक उपलब्ध करून दिलेलं आहे कारण मराठीचा जास्तीत जास्त प्रसार आणि प्रचार व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांनी या पुस्तकाचा वापर करून हे पुस्तक जवळ ठेवलं तर कमीत कमी चुका व्हाव्यात, बिनचूक झालं तर आम्हाला जास्त आवडेल अशा हेतूने आम्ही हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि श्रीपाद म्हणाला तसं अमलताश बुक्स चे सुश्रुत कुलकर्णी यांनी हे प्रकाशित केलंय. आणि त्यामुळेच आमचं असं म्हणणं आहे की जे विद्यार्थी मराठी शिकतायत, मग MPSC UPSC सारखे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतायत किंवा जे सोशल मीडियावर मराठीतनं व्यक्त होत आहेत किंवा जे नवोदित लेखक आहेत, कवी आहेत, ह्या सर्व लोकांना हे पुस्तक मला वाटतं अतिशय उपयुक्त आहे. तसेच पत्रकार असतील, वृत्तवाहिन्या असतील, जिथं जिथं म्हणून मराठीचा वापर होतो, जिथं बोर्ड असतील, सायनिंग बोर्ड असतील किंवा पाटे असतील, अगदी कुठेही मेनू कार्ड जरी म्हटलं तरी इतका जिथं जिथं मराठी वापरलं जातं. आणि याचं स्वरूप मला वाटतं श्रीपाद आपण असं मुद्दाम ठेवलेलं आहे की फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, नेहमी पडणारे प्रश्न किंवा रेडी रेकनर जसं आपण एखादं जवळ ठेवतो तशा स्वरूपाचं हे पुस्तक आहे की तुम्ही कुठलंही प्रकरण उघडा, कुठलंही पान उघडा आणि त्याच्यावरचं तुम्हाला आता अगदी आपण अंक सुद्धा अक्षरात कसे लिहायचे याचं टेबल दिलेलं आहे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार. तर ते तुम्ही बघितलं आणि त्या संख्या गोंधळाच्या आपल्याला गोंधळात पाडतात तर असे सुद्धा आपण अगदी सोपं करून त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर ते नक्की वाचकांना आवडेल. बरोबर. मराठीमध्ये ह्या पुस्तकामध्ये आपण जवळजवळ 34 पुस्तकांची आपण यादी शेवटी दिली आहे कारण मराठीमध्ये व्याकरणावर यापूर्वी भरपूर पुस्तकं लिहिली गेली आहेत. अतिशय तज्ज्ञ लोकांनी ती पुस्तकं लिहिली आहेत आणि पुस्तकच मुळात मराठीच्या व्याकरणकर्त्यांना आणि भाषा तज्ज्ञांना आपण अर्पण केलं आहे. तर ते पुस्तक पुस्तकाच्या शेवटी असलेल्या 34 पुस्तकांची यादी बघून ज्यांना मराठीचा अधिक अभ्यास करायचा आहे ते सर्व लोक ह्या यादीचा वापर करून मराठी बोलू शकतात आणि त्याचा अभ्यास करू शकतात. आणि आपण शिवाय जे YouTube चॅनल्स आहेत किंवा जी आपण संकेतस्थळं म्हणतो, वेबसाईट्स म्हणतो, अशाची माहिती दिली की तुम्ही ऑनलाईन जाऊन आणखीन याच्याविषयी बघू शकता. जसं बृहत्कोश असेल किंवा मराठी विश्वकोश असेल याच्या लिंक्स आपण दिलेल्या आहेत. तर त्याचाही वापर सगळेजण करू शकता. शक्यतो हाच आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आम्हाला पूर्ण कल्पना आहे की सगळं शुद्धलेखनाचे सगळे भाग किंवा हे पुस्तक त्या दृष्टीने खूप परिपूर्ण पुस्तक असणार नाही पण आपण रोजच्या व्यवहारामध्ये मधली मराठी तरी आपण भाषा किती सुधारू शकू आणि किती बिनचूक लिहू शकू एवढं जरी आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं तर मला वाटतं या पुस्तकाचा जास्तीत जास्त उपयोग करून आपल्या भाषेसाठी आपण काहीतरी योगदान देऊ. आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की मराठी रसिकांनी, मराठीच्या चाहत्यांनी ह्या पुस्तकाला अतिशय भरभरून प्रतिसाद दिला. इतका की प्रकाशनाच्या दिवशीच या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली आणि गेल्या महिनाभरात या पुस्तकाची आता 5वी आवृत्ती ही बाजारात दाखल झाली. इतक्या मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळतोय आणि हा प्रतिसाद बघून खरोखर खूप आनंद वाटतो कारण मराठीची जाण कळकळ असणारे सगळे लोक आपल्या आजूबाजूला आहेत आणि त्यांनी मराठी अचूक लिहिली जावी या आग्रहासाठी हे पुस्तक घेतलंय आणि अनेकांना ते घेण्यासाठी सांगतात. खरं तर एरवी मराठीतलं ललित साहित्य या आनंदाचं पानच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणण्याचा आमचा प्रयत्न असतो. पण आज ज्या पुस्तकांबद्दल आपण गप्पा मारल्यात ती पुस्तकं फार महत्त्वाची आहेत. तेव्हा अशा पुस्तकांचाही आम्ही आपल्या कार्यक्रमात आवर्जून समावेश करतच असतो. आता अर्थातच तुमच्या आवडीची पुस्तकं कोणती ते बघणार आहोत. वाचक प्रिय 5 पुस्तकांबद्दल आपल्याला सांगतायत अक्षरधाराच्या संचालिका रसिका राठीवडेकर. नमस्कार,
मी रसिका राठिवडेकर, अक्षरधारा बुक गॅलरी, पुणे. आज मी तुम्हाला या आठवड्यातील टॉप 5 पुस्तकं सांगणार आहे. त्यातील पहिलं पुस्तक आहे महाराष्ट्र शाहीर साबळे लिखित माझा पवाडा. हे त्यांचं आत्मचरित्र आहे. त्यांची वाटचाल त्यांनी या पुस्तकामध्ये सांगितलेली आहे. मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. दुसरं पुस्तक आहे सुधा मूर्ती लिखित गोपीची डायरी. ही कहाणी आहे एका कुत्र्याची आणि त्याला दत्तक घेतलेल्या एका प्रेमळ कुटुंबाची. या पुस्तकाचा अनुवाद लीना सोहनी यांनी केलेला असून मेहता पब्लिशिंग हाऊसनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तिसरं पुस्तक आहे विश्वास पाटील लिखित रणखैंदर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील कादंबरी मालिकेतील हे दुसरं पुस्तक आहे. पहिलं पुस्तक झंझावात यालाही वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता आणि या पुस्तकालाही वाचकांनी प्रतिसाद दिलेला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. हे पुस्तक आहे दिगंबर दराडे लिखित ऋषी सुनक. ज्या देशांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं त्या ब्रिटन देशाचा पंतप्रधान भारतीय वंशाचा आहे. 7 वर्षांमध्ये खासदार ते पंतप्रधान अशी मजल मारणाऱ्या ऋषी सुनक यांचा राजकीय प्रवास या पुस्तकामध्ये सांगितलेला आहे. माय मिरर पब्लिशिंग हाऊसनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. 5वं पुस्तक आहे माननीय शरद पवार लिखित लोक माझे सांगतील. ही एका राजकीय नेत्याची आत्मकथा आहे. गेली 6 दशकं भारताच्या जडणघडणीमध्ये महत्त्वपूर्ण सहभाग असलेल्या एका नेत्यानं आपल्या राजकीय वाटचालीचा घेतलेला वेध या पुस्तकामध्ये सांगितलेला आहे. ही सुधारित आवृत्ती असून मधुश्री प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तर ही होती या आठवड्यातील टॉप 5 पुस्तकं. धन्यवाद. आजची वाचक प्रिय 5 पुस्तकं पाहिली की लक्षात येतं की इतर पुस्तकांबरोबरच राजकारण, समाजकारण याही विषयात वाचकांना रस आहे. विविध क्षेत्रातल्या यशस्वी लोकांच्या यशोगाथाही चरित्र किंवा आत्मचरित्राच्या रूपानं वाचायला लोकांना आवडतंय. बाल साहित्याचा सुद्धा आम्ही आनंदाचं पानमध्ये आवर्जून समावेश करत असतो. आम्ही तुम्हाला आवडतील अशा पुस्तकांच्या शोधात असतोच. तुम्हाला जर तशी पुस्तकं आम्हाला कळवायची असतील तर त्यासाठी आमचा ईमेल ID आहे anandachapan@gmail.com. पुन्हा पुढच्या आठवड्यात नवीन लेखक आणि नव्या पुस्तकांसह भेटूच. तोवर वाचत रहा. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.